अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर व तालुक्यातील टर्फ क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी आणि क्रिकेटचा उत्साह अधिक वाढावा या उद्देशाने टर्फ क्रिकेट लीग कोपरगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चॅम्पियन लीग 2026 या भव्य टर्फ क्रिकेट स्पर्धेला शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली। नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या टर्फ मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली। स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस निरीक्षक संदीप कोळी व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून तसेच फीत कापून करण्यात आले। उद्घाटनानंतर मैदानावर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी स्वतः मैदानात उतरून बॅटिंग आणि बॉलिंगचा आनंद घेतला। त्यांच्या दमदार फटक्यांना आणि टप्प्याटप्प्याने टाकलेल्या चेंडूंना उपस्थित क्रिकेट प्रेमींनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आयोजित टर्फ क्रिकेट लीग कोपरगाव यांचे विशेष कौतुक करत स्थानिक तरुणांनी अशा दर्जेदार स्पर्धेचे आयोजन करणे ही कोपरगावच्या क्रीडा संस्कृतीसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले। तसेच सहभागी खेळाडूंना उत्तम खेळासाठी शुभेच्छा दिल्या। विशेष म्हणजे टर्फ क्रिकेट लीग कोपरगावच्या माध्यमातून आकाश डागा, संदेश कानडे, तन्मय साबळे आणि ओम आढाव या उत्साही तरुणांच्या पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे। अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खेळाडूंना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देत आणि क्रिकेट प्रेमींसाठी आकर्षक वातावरण निर्माण करत त्यांनी ही स्पर्धा उभी केली आहे। स्थानिक क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठाची अनुभूती देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे। तरुणाईच्या जोरावर उभी राहिलेली ही स्पर्धा भविष्यात कोपरगावच्या क्रिकेट क्षेत्राला नवे आयाम देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। स्पर्धेत कौस्तुभ सिंडिकेट, व्हाईस प्रेसिडेंट, YTB, रेनबो इंडियन्स, मिस्ट्री वुल्व्स, कौटिल्य टायटन्स, वर्धा विनायक वॉरियर्स, भवर अँड ठोंबरे पेंट्स आणि साईनाथ 11 हे संघ सहभागी झाले असून प्रत्येक सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे। चौकार षटकारांची आतिषबाजी, अचूक गोलंदाजी आणि झेलांच्या थरारामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। स्थानिक क्रिकेटपटूंना स्वतःची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले। तसेच 10 मे रोजी होणाऱ्या उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन टर्फ क्रिकेट लीग कोपरगावचे आयोजक आकाश डागा, संदेश कानडे, तन्मय साबळे आणि ओम आढाव यांनी केले आहे। शेवटी आयोजकांनी उपस्थित मान्यवर, सहभागी संघ, प्रायोजक, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी नागरिकांचे आभार मानले आहे। यावेळी माजी नगरसेवक मंदार पहाडे, नगरसेवक इम्तियाज अत्तर, वाल्मिक लहिरे, शिवाजी खांडेकर, अरुण जोशी, मनोज नरोडे, श्री बोरा, सिद्धार्थ शेळके आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, संघमालक, खेळाडू व क्रिकेटप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे, कोपरगाव। टर्फ क्रिकेट लीग कोपरगाव यांनी जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे हार्दिक आभार मानतो की त्यांनी कोपरगाव मधील यंग खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे। या 32 सामने होणार आहेत। याच्यामध्ये आपल्या पूर्ण कोपरगाव तसेच आजूबाजूच्या गावांमधले खेळाडू आहेत। सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्ती दाखवून चांगला गेम दाखवावा, जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये आपल्या IPL मध्ये जसे जातील याच्यासाठी त्यांनी आर्थिक प्रयत्न करावेत। आयोजकांचे हार्दिक आभार, धन्यवाद। आपण पण क्रिकेटचा आनंद घेतलाय, काय वाटलं? नाही, छान आहे। मी इकडे म्हणजे 1-2दा येऊन खेळून गेलेलो आहे, पण त्यावेळेला जमलं नव्हतं। आज ते खेळायला जमलेलं आहे, म्हणजे आज बॅटिंग चांगली झालेली आहे आणि निश्चितच पुढच्या वर्षी आम्ही इथे येऊ। तर क्रिकेट लीग हे जे सामना आयोजित केलेला आहे या सर्व टीम आणि जे बाकीचे सहकार्य करणारे आहेत त्यांच्या सर्वांना मी चांगल्या पद्धतीने क्रिकेट उत्सव आणि क्रिकेट साजरा करावा हे त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने ते अजून पुढे जावो अशी शुभेच्छा त्यांना देतो। सर, आज पण तुम्ही क्रिकेटचा आनंद घेतलाय, बॉलिंग टाकण्याचा आनंद घेतलाय, बॅटिंगचा आनंद घेतलाय, काय वाटतंय? असं वाटलं की मी कॉलेजमध्येच आहे आणि कॉलेजमध्ये ज्याप्रमाणे मी खेळत होतो त्याप्रमाणेच मला असं वाटलं मी कॉलेजमध्येच खेळतोय आणि चांगला आनंद वाटला आणि असंच पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही येऊ आणि आपल्याला शुभेच्छा देऊ आणि या टीम मधले अजून जास्तीत जास्त
पुढच्या स्टेप पर्यंत जातील असे शुभेच्छा व्यक्त करतो. आज या ठिकाणी टर्फ क्रिकेट प्रीमियम लीग याचं द्वितीय वर्ष या ठिकाणी आमचे मित्र ऑर्गनायझर आकाशजी डागा, संदेशजी कानडे, तन्मयजी साबळे, ओम आढाव व त्यांचे सर्व मित्र परिवार यांनी अतिशय छान नियोजन करून या ठिकाणी प्रीमियर लीगचं आयोजन केलेले आहे. गेल्या 1 महिन्यापासून आम्ही पाहतोय का या सगळं मित्र परिवार याचं नियोजन कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने चांगलं होईल यासाठी सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आपण बघितलं असेल का याच्यामुळे या कोपरगाव शहरातील जे यंग पोरं आहे किंवा एक तरुण मित्र परिवार सगळा यांना एक वेगळ्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी मॅचेसच्या माध्यमातून यांनी सर्वांनी या ठिकाणी तयार करून दिलेला आहे. आणि अतिशय आपण बघितलं असेल छान ऑर्गनायझेशन या ठिकाणी चालू आहे. बाहेरचे सुद्धा प्रत्येक टीम मध्ये 2-2 प्लेयर या ठिकाणी काहीतरी आहे आणि अंपायर सुद्धा त्यांनी बाहेरचे बोलवले. माझ्या अंदाजे कॉमेंटेटर सुद्धा हे बाहेरचे बोलवलेले. अतिशय छान नियोजन यांनी या ठिकाणी केलेले आहे. त्याबद्दल मी या ऑर्गनायझेशनचे कोपरगाव तर्फे यांचे सर्वांचे आभार मानतो. क्रिकेट लीग कोपरगाव याच्या द्वितीय वर्षात आम्हाला बोरा ग्रुपला स्पॉन्सर म्हणून घेतलं. यांचे आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचसोबत आमचे मित्र आकाशजी डागा, ओम आढाव पाटील, तन्मयजी साबळे पाटील, त्याचसोबत संदेशजी कानडे यांचे मी विशेष आभार मानतो. यांनी एवढं उत्कृष्ट आणि छान ऑर्गनाईज केलेलं आहे. मी सर्व क्रिकेट प्रेमींना आज एक आव्हान करतो का ह्या छानशा ऑर्गनाईज केलेल्या टीमला क्रिकेट मॅचेसला तुम्ही इथे यावं आणि टीम्सला तुम्ही प्रोत्साहन द्यावा. त्याचसोबत ज्यांना जमत नसेल त्यांनी युट्यूबवर लाईव्ह बघावं असं मी तुमच्याद्वारे सांगू इच्छितो. धन्यवाद. जसं मी तुम्हाला मागे बोललो होतो 22 तारखेला ज्यावेळेस ऑप्शन झालं होतं की ज्यावेळेस जसं आम्हाला प्रतिसाद पाहिजे होता त्याच्यापेक्षा खूप भारी प्रतिसाद आम्हाला ऑप्शनला पण मिळाला होता. आणि आज ज्यावेळेस आम्ही मॅचेस चालू केल्या, मॅचेस चालू होण्याआधीच आमच्या ज्या खुर्च्या आम्ही ज्या ठेवलेल्या होत्या सगळ्या प्रेमींसाठी त्या भरलेल्या होत्या. अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला कोपरगावकरांकडून मिळाला आहे. आणि मी आज खूप आनंदी आहे की जो कोपरगावांनी आम्हाला जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल आम्हाला अजून जास्त जोमाने काम करण्याची एक एनर्जी मिळालेली आहे. आणि मी धन्यवाद देतो सगळ्या कोपरगाव वासियांना की तुम्ही आमचा एवढा जल्लोष वाढवला. धन्यवाद. अतिशय चांगलं सहकार्य आहे. आमचे जे स्पॉन्सर आहेत सगळे त्यांनी पण आम्हाला खूप सारे सहकार्य केलेलं आहे. बाकी तुम्ही दाखवताच आहेत सगळ्यांना न्यूज मध्ये की 6 मॅचेस आतापर्यंत झालेल्या आहेत आणि मॅचेस मध्ये खेळाडू सुद्धा इतका जबरदस्त परफॉर्मन्स देत आहे, इतका आनंद येतोय म्हणजे बघणाऱ्यांना पण इतका आनंद होतोय की इतकं म्हणजे असं वाटतंय लोकांना असं सांगतायत का पुढच्या वेळेस आम्हाला पण खेळायचं आहे, आम्ही पण आमची टीम टाकणार. म्हणजे पुढच्या सीझनच्या ज्या 8 टीम आज आमच्या आहे पुढच्या सीझनला आम्हाला कदाचित असं वाटतंय की संदेश भाऊ 10 टीमा करावं लागतील. इतका चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय सगळ्यांवर. विश्वास लोणारी एक चांगलं पार्टनरशिप, एक चांगलं भागीदारी नसली जाते या दोघांच्या माध्यमातून. आज आपल्या मॅचेस स्टार्ट झाले. तर आज उद्या 16 मॅचेस आहेत. फायनल, सेमीफायनल उद्या आहे. उद्या 9 वाजता फायनल स्टार्ट होईल. सर्वांनी नागरिकांनी यावं.